नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मध्ये विषय नागरिकशास्त्रातील प्रकरण 2 भारताची संसद या प्रकरणाचा अभ्यास आपण करणार आहोत. आता या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण मागील पाठांमध्ये संसदीय शासन पद्धतीची ओळख करून घेतली, म्हणजेच आपल्या भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर या संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्वाची आहे. संसद निर्मिती म्हणजे संसदेची निर्मिती कोणी केली तर संविधानाने. अशा प्रकारे बाळांनो, या सर्व पाठामध्ये आपण म्हणजे भारताची संसद या पाठामध्ये आपण संसदेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत, त्यांची कार्य कशा पद्धतीने चालतात, त्यांची निवडणूक प्रक्रिया कशी चालते, या सर्वांचा सविस्तरपणे अभ्यास आपण या ठिकाणी या पाठामध्ये पाहणार आहोत. तर आता या ठिकाणी ज्यावेळेला आपण विचार करतो की सुरुवातीला आम्ही आताच म्हटलं, तुम्हाला सांगितलं की भारताची संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. तर या संसदेमध्ये आपण जर टीव्हीवर वगैरे बघितलं असेल, कित्येकदा आपल्याला न्यूज चॅनलवरती किंवा बातम्यांमध्ये दाखवलेलं असते भारताची संसद वगैरे. पार्लमेंट हा शब्द ऐकलेलाच आहे, कधी चित्र पाहिलं असेल तुम्ही. तर त्यामध्ये आपलं पार्लमेंट दाखवलेलं आहे. तर या पार्लमेंटमध्ये 2 सभागृह असतात, एक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. या 2 सभागृहांचा आपण अभ्यास करणार आहे. परंतु संसदेचे महत्त्वाचे घटक म्हणजे लोकसभा राज्यसभा तर आहेतच, परंतु ज्या संसदेचा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणजे आपले राष्ट्रपती. म्हणजे संसदेचे प्रमुख 3 महत्त्वाचे घटक राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा असे 3 घटक ह्या संसदेमध्ये अंतर्भूत होतात. त्यामध्ये आपण राष्ट्रपतीबद्दल थोडंसं बोलूया. राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक असतो, पण हा घटक महत्त्वाचा अविभाज्य असून सुद्धा राष्ट्रपतींना संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा चर्चेत विचार विनिमयामध्ये भाग घेता येत नाही. त्यामुळे राष्ट्रपती हे अलिप्त म्हणजे नामधारी असतात. त्यानंतर आपण पुढे बघूया, तर आपल्या संसदेतील दुसरा घटक बघूया, लोकसभा. आता या ठिकाणी जर तुम्ही बोर्डवर पाहिलं, आपल्या फलकावर मी लिहिलेलं जर बघितलं, काय आहे लोकसभा, राज्यसभा. या लोकसभा राज्यसभेचा आपण तौलनिक दृष्ट्या म्हणजे तुलनात्मक फरक स्पष्ट करा. फरक ह्याच्या आधारे जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हा फरक या ठिकाणी दिसून येते. पण आता आपण सुरुवातीला लोकसभेचा विचार करूया. लोकसभा हे आपल्या संसदेचं म्हणजे पहिलं सभागृह मानलं जातं. तसंच लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानलं जातं. सभागृहात निवडून आलेली जी सदस्य संख्या असते ही प्रत्यक्षपणे जनतेकडून थेट निवडणूक प्रक्रियेतून निवडली जात असते. म्हणजे संसदेचं लोकसभा हे जनतेकडून थेट निवडून दिलेलं सभागृह मानलं जातं, म्हणूनच याला पहिले सभागृह असं म्हणतात. या सभागृहाची जर आपण या ठिकाणी सदस्य संख्या पाहिली तर सदस्य संख्या किती आहे, 552 एवढी असते. संपूर्ण लोकसभेतील ज्या वेळेला ही निवडणूक प्रक्रिया चालू केली जाते, निवडणूक प्रक्रिया घेतली जाते, म्हणजे दर 5 वर्षाने आपल्या भारतामध्ये ही निवडणूक प्रक्रिया होते. लोकसभेमध्ये निवडून येणारे उमेदवार असू दे किंवा सदस्य संख्या असू दे, ज्यांना निवडणूक लढवायची असते अशा उमेदवारांसाठी त्या ठिकाणी भौगोलिक मतदारसंघ तयार करावे लागतात. म्हणजे ही निवडणूक लढवायची असेल किंवा या निवडणुका घेण्या अगोदर देशभरामध्ये भौगोलिक मतदारसंघ तयार करावे लागतात आणि त्या ठिकाणी त्या मतदारसंघातून ही निवडणुका लढवल्या जातात. ही निवडणूक लढवली प्रत्यक्ष जनतेकडून निवडून दिले जातात आणि हे सदस्य थेट सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्यांची निवड होते. म्हणूनच लोकसभा ही जनतेचं प्रतिनिधित्व करणारी लोकसभा म्हणजे सभागृह मानलं जातं. हे झालं या ठिकाणी.
मी सांगितलं यामध्ये एकूण लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती असते 552 असते. तर या ठिकाणी 552 सदस्य संख्येपैकी आपल्या भारतातील काही सामाजिक घटक आहेत जे म्हणजे उदाहरण अनुसूचित जाती जमाती यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांच्यासाठी या लोकसभा गृहामध्ये काही जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. तसंच अँग्लो इंडियन समाजासाठी पुरेसं प्रतिनिधित्व उपलब्ध होत नसेल तर त्या 2 जागांसाठी राष्ट्रपती स्वतः काय करतात, या ठिकाणी निवडणूक करते. त्या ठिकाणी त्या 2 प्रतिनिधींची नेमणूक स्वतः राष्ट्रपती करतात. आता या ठिकाणी झालेले सर्व तर या लोकसभेचा कार्यकाल किती असतो, 5 वर्षाचा असतो. या म्हणजे काय मिळतो तर आपल्या देशामध्ये दर 5 वर्षाने म्हणजे दर 5 वर्षाने या निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुकींना सार्वत्रिक निवडणुका म्हणतात. परंतु काही वेळेला अशी परिस्थिती देशामध्ये उत्पन्न झालेली होती की त्यावेळेला निवडणुका तो लोकसभेचा जो 5 वर्षाचा कालखंड होता हा मध्येच खंडित करावा लागला. म्हणजे लोकसभा अचानकपणे काही अपरिहार्य कारणामुळे मध्ये विसर्जित करावी लागलेल्या होत्या आणि त्यावेळेला जे घेतल्या गेलेल्या निवडणुका होत्या त्यांना मध्यावधी निवडणुका असं म्हणतात. त्यानंतर हे जर आपल्या लोकसभेचा कार्यकाल वगैरे तर आपण या ठिकाणी लोकसभेनंतर आपण आता आपलं दुसरं सभागृह बघूया, राज्यसभा. तर राज्यसभेचं हे जे राज्यसभा आहे, राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. आता हे लोकसभेप्रमाणे दर 5 वर्षाने निवडणुका लढवून तयार होणारे सभागृह नव्हे, तर बाळांनो राज्यसभा हे कायमस्वरूपी असं स्थायी सभागृह आहे. हे सभागृह कधीही विसर्जित होत नाही. ज्याप्रमाणे मी लोकसभेत सांगितलं की लोकसभा दर 5 वर्षाने म्हणजे निवडणुका म्हणजे पूर्ण त्या व्यक्तीचा त्या सदस्याचा कालखंड किंवा लोकसभेचा कालखंड 5 वर्ष पूर्ण झाला की नंतर 5 वर्षांनी पुन्हा सर्व सदस्य बदलले जातात, निवडणुका घेतल्या जातात. राज्यसभेत असं होत नाही. राज्यसभेमध्ये दर 2 वर्षाने ज्यांचा कार्यकाल 6 वर्ष झालेला आहे अशा 1/3 सदस्यांची निवृत्ती या ठिकाणी होत असते. पुन्हा त्याच जागी नवीन सदस्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाते, त्यांची निवड त्या ठिकाणी केली जाते. याचाच अर्थ राज्यसभेमध्ये म्हणजे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. ते कायमस्वरूपी सभागृह या ठिकाणी मानलं जातं. तर या ठिकाणची सदस्य संख्या जर बघितली आपण तर 250 आहे आणि 250 ही राज्यसभेची सदस्य संख्या आहे. यापैकी म्हणजे 250 पैकी 238 म्हणजे 238 जी सदस्य संख्या असते आपल्या 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातून निवड केली जाते. म्हणजे 238 सदस्य जे निवडले जातात हे सदस्य या वेगवेगळ्या आपल्या देशभरातील घटक राज्यातून आणि 7 केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. राहिल्या किती जागा? 12. मग 12 जागांवर कोणाची निवड केली जाते तर ह्या 12 ज्या जागा असतात या 12 जागा राष्ट्रपती स्वतः निवड केली जाते. म्हणजे राष्ट्रपती या 12 जागांवरती त्या सदस्यांची निवड स्वतः करतात. हे सदस्य कोणकोणते तर आपल्या भारत देशामध्ये असे काही सदस्य आहेत ज्यांना प्रत्यक्षपणे मतदान निवडणूक प्रक्रियांमध्ये प्रचार दौरे वगैरे असं स्वतः त्यांना वेळ नसतो, वेळेअभावी त्यांना करता येत नाही. अशा तज्ञ व्यक्तींची म्हणजे उदाहरणार्थ साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा तसंच सामाजिक कार्य यांमध्ये विशेष प्रावीण्य किंवा त्या विषयातील तज्ञ व्यक्तींची निवड या 12 जागांवर या 12 सदस्यांची नेमणूक या ठिकाणी राज्यसभेवर केली जाते. अशा प्रकारे राज्यसभेची सदस्य संख्या झाली. आता त्यानंतर आपण पुढे वळूया पात्रता. ज्यावेळेला हे लोकसभा म्हणजे
लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला त्या उमेदवाराची पात्रता काय असावी हे आपण बघूया. म्हणजे त्या ठिकाणी तो सगळ्यात प्रथम एक भारताचा नागरिक असावा, म्हणजे तो आपल्या भारत देशात राहणारा कायमस्वरूपी राहणारा तो भारताचा नागरिक असावा. त्यानंतर दोन त्याची वयोमर्यादा. आता या ठिकाणी लोकसभेची वयोमर्यादा बघितली तर ती वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात आणि राज्यसभेमध्ये जो घटक राज्यातून निवडून येणारा प्रतिनिधी किंवा सदस्य असतो त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण असावी लागतात. अशा प्रकारे बाळांनी या दोन सभागृहातील सदस्यांची वयोमर्यादा आहे. या दोन सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या सदस्यांना खासदार असं म्हणतात. आता खासदार हे जे खासदार असतात हे खासदार संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या मांडून त्यावर उपाययोजना शोधण्याचं काम हे खासदार करतात. या खासदारांना आपल्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी शासनाकडून विकास निधी मिळतो. आता आपण पुढे जाऊया संसदेची कार्य. चला इथपर्यंत तुम्हाला मला समजत असेल. पुढे जाऊया आपण संसदेची कार्य. आता ही संसदेची कार्य कोणती आहेत? ज्या प्रकारे मी सांगितलं संसदेची दोन सभागृह असतात, एक लोकसभा, राज्यसभा. राज्यसभेतील दोन्ही सभागृह मिळून म्हणजे ती संसद तयार होते. संसद म्हणजे राष्ट्रीय पातळीवर किंवा केंद्रीय शासन यंत्रणेचं कायदेमंडळ आहे. म्हणजे लक्षात येते का बघा, केंद्रीय म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आपल्या शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हणतात. मग साहजिकच आहे कायदेमंडळ म्हणजे साहजिक कायदे तयार करत असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं कार्य बघा, लक्षात येते का? साधा आणि सोपं आहे. तर या ठिकाणी संसदेच्या कार्यामध्ये पहिलं कार्य आहे कायद्याची निर्मिती, दुसरं आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते आणि तिसरं आणि महत्त्वाचं कार्य आहे संविधानामध्ये दुरुस्ती. आता यामध्ये थोडंसं तपशीलवार थोडंसं सविस्तर बघूया. त्यात बघूया पहिला कायद्याची निर्मिती. आता आपलं संसद वेगवेगळे कायदे तयार करण्याची गरज असते. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं की काही वर्षांपूर्वी आपण बालमजुरी बघतो, वेठ बिघार असतं किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचार होते, लैंगिक शोषण होतं. अशा वेगवेगळ्या समस्या समाजातून हद्दपार करण्यासाठी शासनाने किंवा बालकांचं महिलांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर काही कायदे तयार केले. म्हणजे या ठिकाणी कायदे करणं गरजेचं होतं. हे कायदे तयार केले गेले. याबरोबर काही कायदे असे आहेत की जे पूर्वापार चालत आले होते आणि परंतु त्याची आता या आधुनिक युगात त्याची गरज आपल्या भारताला तरी नव्हती. असे कायदे म्हणजे कालबाह्य झालेले कायदे रद्द केले. उदाहरणार्थ आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेलेच आहे संस्थानिकाचे तनखे. आता संस्थानिकाचे तनखे म्हणजे काय? तर पूर्वी तुम्हाला लगेच कळणार की आपल्या देशामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये वेगवेगळे संस्थानिक कार्यरत म्हणजे त्यांची सत्ता होती. आणि ज्या वेळेला ब्रिटिशच्या पारतंत्र्यातून आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर 1950 पर्यंत संपूर्ण देशातील संस्थांचं विलीनीकरण आपल्या अखंड भारत देशामध्ये झालं. तेव्हा कुठं हे सगळे वेगवेगळे घटक राज्य सगळे एकत्र आले आणि त्यातून आपला भारत संघ शासन झाला. तर असे जे पूर्वीचे संस्थानिक होते अशा संस्थानिकांना संसद काय करतं या कायद्याची निर्मिती करत असत. त्यानंतर आणखी एक छान आणि अगदी म्हणजे तुमच्यासाठी उदाहरण आहे. ज्या वेळेला म्हणजे पूर्वी कोणत्याही युवकाला वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मतदान करता येत नव्हतं. परंतु या ठिकाणी शासनाने आपल्या भारत सरकारने जास्तीत जास्त युवकांना राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी होता यावं, त्यामध्ये सक्रिय होता यावं
वर्षाची त्यांना काय केली मुदत दिलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला जर 18 वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता. अशा प्रकारे बाळांनो हे कारभार म्हणजे हे कायद्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा आपला घटक होता मंत्रिमंडळ व नियंत्रण. आता बघा हे जी संसद असते आपली भारताची जी संसद आहे ही संसद काय करते की जे मंत्रिमंडळ असतं या मंत्रिमंडळांवर वेगवेगळ्या मार्गाने नियंत्रण ठेवते. मंत्रिमंडळ संसदेला डावलून कारभार करणार नाही किंवा त्यांना तो करताच येत नाही यासाठी संसद त्यांच्यावर नियंत्रण ठेवते आणि हे नियंत्रण त्यांना प्रश्न विचारून किंवा त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून काय करते हे त्यांच्यावर नियंत्रण म्हणजे ठेवते ती. अशा प्रकारे झालं की त्या संसदेचं महत्वाचं दुसरं काय त्यानंतर आहे तिसरं संविधानाची दुरुस्ती. आता संविधानाची दुरुस्ती म्हणजे काय रे बाळांनो, ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये काही नियम तरतुदी काही अटी दिलेल्या आणि त्या कालानुरूप त्या काही संविधानामध्ये थोडीशी लवचिकता आणावी लागली म्हणजे संविधानामध्ये काही बदल करावे लागले आणि हे बदल त्यावेळेला ज्याच्या वेळेला आपल्या संसदेने केले त्या वेळेला त्याला संविधान दुरुस्ती असं म्हणतात. त्या नियमामध्ये बदल करणे दुरुस्ती करणे ही अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियाची म्हणजे पूर्ण मोठी एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रियामध्ये संसदेतील दोन्ही राज्यसभा लोकसभा यामध्ये काय होतात सहभागी झालेले असतात. आता ही प्रक्रिया कशी चालते, सगळ्यात प्रथम समजा एखाद्या संविधानामध्ये दुरुस्ती करायची आहे तर ती दुरुस्ती करायची असेल जी ती तरतूद असेल ती तरतूद त्या ठिकाणी चर्चेमध्ये किंवा त्यांच्या साध्या बहुमताने ती योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. काही काय की एक प्रकार झाला हा एक मार्ग. दुसरा मार्ग काय आहे तर दुसरा मार्ग म्हणजे ज्यावेळेला संविधान एखाद्या नियमामध्ये एखाद्या कायद्यात किंवा एखाद्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करायची असते त्यावेळेला आपल्या संसदेच्या विशेष बहुमताने या ठिकाणी दुरुस्ती केली जाते. आणि तिसरी ज्यावेळेला विशेष तरतूद म्हणजे करावी लागते त्यावेळेला त्या ठिकाणी 2/3 किती बघा बाळांनो 2/3 विशेष बहुमताची गरज असते. बघा पहिल्यांदा काय सांगितलं तुम्ही साध्या बहुमताने दिसतंय 3 नंबर 2 नंबर काय सांगितलं विशेष बहुमत म्हणजे किती विशेष बहुमत म्हणजे 2/3. आता हे आपलं बहुमत आहे 2/3 एवढं बहुमत तिथं असेल तरच त्या तरतुदी म्हणजे संविधान दुरुस्ती करता येते. आणि 3 नंबर आहे तर अशा काही तरतुदी असतात की त्या संसदेचे विशेष बहुमत म्हणजे संसदेचे विशेष बहुमत ठाऊक लागतं याशिवाय निम्म्या घटक राज्यांची सुद्धा या ठिकाणी बहुमत घ्यावं लागतं. म्हणजे निम्मा घटक राज्य जो आहे या घटक राज्याने मान्यता दिली तरच या संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. चला बाळांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं असेलच तर आपण आज या ठिकाणी थांबणार आहोत. आज आपण काय